हरिहरगडाची ट्रेकिंग खूप अवघड आहे हे जर तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ बघून ठरवत असाल तर ते अजिबात खरे नाही। मला वाटते यूट्यूबवर बघूनच हरिहरगड खूप अवघड आहे असे मानून लोक या गडापर्यंत जातच नाही। कातळात कोरलेल्या पायऱ्या खूप अवघड आहेत हे घरी बसून आपण ठरवू शकत नाही। आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवून देऊ की हरिहर किल्ला तेवढा पण अवघड नाही जेवढा आपण यूट्यूबवर बघून मानत आहोत। हा व्हिडिओ बघून तुमच्या मनातील हरिहरगडावर जाण्याची भीती नक्कीच कमी होईल व तुम्ही प्लॅनिंग कराल की या गडावर कधी जायचे। जव्हार, मोखाडा, आंबोली घाट या मार्गाने प्रवास करत करत आम्ही पुढे निघालो। त्र्यंबकेश्वरच्या थोडे मागे एका हॉटेलवरती सकाळचा फराळ झाला। थोडे पुढे गेल्यावर जेथे हरिहर गडाचा बोर्ड लावलेला आहे तिथूनच उजव्या बाजूने वळण घेतल्यावर निसर्गरम्य परिसरात पुढे आम्ही आमचा प्रवास चालू केला। पुढे 10 ते 12 किलोमीटर गेल्यावर आपल्याला येथे एक फॉरेस्टचा टोल नाका ठिकाणी प्रतिजन 30 रुपये प्रमाणे आणि 4 व्हीलरचे पार्किंगचे 50 रुपये घेतात। या ठिकाणी पुढे गेल्यावर आमच्या गाड्या आम्ही पार्किंगला लावल्या। गाड्या पार्किंगला लावल्यानंतर त्याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला असे एक दृश्य दिसेल। गेट बनवण्यात आलेलं आहे। त्याच गेटमधून आतमध्ये प्रवेश करायचा आणि आपला पुढचा प्रवास चालू करायचा। पुढे आपला प्रवास चालू होईल। इथून कुठे दगडवाट, कुठे मातीची वाट पार करत आपल्याला पुढे जायचे। पावसाळ्यातील सुंदर दृश्यांचा मनमोहक असा आनंद घेत आपला प्रवास पुढे चालू राहील। ते थोडासा चढाव लागतो आपल्याला। चढावाने पुन्हा काही ठिकाणी दगडांची वाट, पावसाळ्यामध्ये वाटेवरती आलेला चिकटपणा पार करत काही उंच वाट्यावर पोचल्यावर निसर्गरम्य सुंदर वातावरणाचा आस्वाद घेत आम्ही आमचा प्रवास चालू ठेवला होता। अजून पुढे गेल्यावर या लोखंडी ग्रिल्स बसवलेले आहेत। तिथूनच प्रवास आमचा पुढे चालू आहे। काही ठिकाणी लोखंडी ग्रिल्स लावलेले आहेत ज्या ठिकाणी जास्त चढाव आहे। दगडी वाटा, मातीच्या वाटा, लोखंडी ग्रिल्सचा आधार घेत आमचा प्रवास पुढे चालू होता। वाटेत आम्हाला सुंदर अशी फुले दिसली। एक छोटीशी मुलगी विकण्यासाठी ते घेऊन बसलेली होती। खरं तर आम्हाला फुले नको हवी होती, परंतु त्या मुलीला मदत म्हणून आम्ही तिच्याकडून ती फुले घेतली। परंतु फुले तिला परत दिली, पैसेसुद्धा त्या मुलीला दिले आणि आम्ही आमचा प्रवास चालू केला। पुढे गेल्यावर आपल्याला बाण दिसतील। या बाणाने आपल्याला दाखवलेलं आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणकोणते किल्ले आहेत आणि येथूनच पुढे थोडे हा खरा हरिहरगडाचा थरार चालू होतो। आम्ही पण भेट देण्याच्या अगोदर
यूट्यूबवरतीच सर्व व्हिडिओ बघितलेले होते, परंतु तिथे गेल्यावर समजलं की पाहिजे तेवढा अवघड हा ट्रॅक नाही. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये हा किल्ला येतो, ज्याची उंची 3676 फूट आहे. बघा, इथूनच आता आपल्याला खरी ट्रेकिंगची सुरुवात होईल. बघू शकता तुम्ही, साधारणतः कातळामध्ये कोरलेल्या या पायऱ्या आपल्याला सरळ गडावरती घेऊन जातात. या बघा, कातळाला कोरलेल्या ज्या खाचा आहेत ना, त्यांचा वापर करून वरती कसं चढायचं हे मी तुम्हाला आता दाखवतो. ग्रिप्स म्हणजे हाताला ग्रिप्स पकडावी म्हणून या प्रत्येक पायरीला या बघा, म्हणजे तुम्ही यांना असं हात पकडून हा जो चांगली ग्रिप्स बसते आपली, आणि नंतर मग पुढच्या पायरीला असं एक पाऊल वरती टाकून आणि पुढचं मग परत दुसऱ्या पहिल्या ग्रिप्स आहे ते परत असं पकडायचं. म्हणजे हे आहोल साप व्यवस्थित बनवलेला आहे. चढाईला सुरुवात करताना अजिबात घाबरायची नाही. प्रत्येक पायरीवरती हळूवार पाऊल टाकत या खाचांना व्यवस्थित पकडा. तुमची नजर जी आहे ती फक्त पुढच्या पायरीकडे असू द्या. प्रत्येक पायरीचा पसरटपणा हा खूप जास्त आहे, त्यामुळे अडचण काहीच येत नाही. त्यामुळे व्यवस्थित प्रत्येक पायरीवर पाऊल टाकत आपल्याला वरती जायचं आहे. आता इथे बघा, मी सेल्फी स्टिक एकदम सरळ डोक्याच्या वर पकडलेली आहे, त्यामुळे उंचवटा आपल्याला जास्त दिसतो. पण तसं नाही आहे. बघा, हातामध्ये माझा रेनकोट आहे, सेल्फी स्टिक पकडलेली आहे आणि मी इझिली जात आहे. उंचवटा जास्त का वाटतो आहे, कारण सेल्फी स्टिक जेव्हा मी डोक्याच्या सरळ वरती पकडतो तेव्हा तर आपल्याला खाली जे दृश्य दिसतं ते व्हिडिओमध्ये असं भयावह असं वाटतं, पण तसं नाही. ते इझिली पायऱ्या आहेत, पसरट आहेत. प्रत्येक पायरीवरती आपल्या पावलाचा व्यवस्थित ग्रिप्स बसतो. असलेल्या खाचांना व्यवस्थित पकडून आणि पाऊल टाकत टाकत आपण वरती जातो. उंचवटा जो जास्त वाटतोय आपल्याला त्या सेल्फी स्टिकमुळे, अशा सरळ पकडल्यामुळे. जेव्हा आपण प्रत्यक्ष तिथे जाणार ना, तेव्हाच समजतं की पायऱ्या किती सोयीस्कर आहेत वरती गडावरती जायला. आता इथे बघा, त्यामुळे तुम्हाला इथे जरा असं सरळ दिसत असलं तरी तेवढं अवघड नाही ते. हे बघा, इझिली पाऊल टाकत म्हणजे पुढच्या ज्या खाचा आहेत त्यांना इझिली पकडताना हे सरळ सहजरित्या आपण पाऊल टाकू शकतो. याच पायऱ्यांनी पुढे प्रवास आमचा चालू आहे. बघू शकता, वारा आहे, हातामध्ये रेनकोट, सेल्फी स्टिक, आणि हे सर्व एकदम इझिली म्हणजे सोप्या रीतीने हाताळत आम्ही वरती जात आहोत. बघा, एक पाऊल पुढे टाकलं, इझिली एक त्या खाचीला पकडलं की पुन्हा एक पाऊल असं वरती टाकायचं. खरंच जर अवघड राहिले असते तर एवढी हिंमत कोण दाखवेल की हातामध्ये रेनकोट, सेल्फी स्टिक, येणाऱ्या वाऱ्याचा सामना करत पुढे जा असं. तर एवढं अवघड नाही. आता बघा, त्या ज्या दिसणाऱ्या ज्या पायऱ्या होत्या ना, त्यांची चढाई करत आपण आता पहिल्या दरवाजाजवळ आलेलो आहोत. त्या दरवाजातून आता आम्ही प्रवेश करणार आणि पुढे जाणार. चेहऱ्यावरचे हावभाव बघा आणि मग सांगा, खरोखरच घाबरलेले आहेत की एकदम इझिली सोपे चढून वरती आलेलो आहोत आम्ही. तर अमित आणि सूरज भाई, आता येथून पुढचा प्रवास आमचा चालू झाला. बघू शकता आपण, म्हणजे अतिशय पावसाळा आहे, पायऱ्या चिकट आहेत, तरीसुद्धा इझिली आम्ही पुढे जात आहोत. आणि व्हिडिओमध्ये जेव्हा आपण बघतो ना, तर येथे आपल्याला खूप भीतीसारखी वाटते. कोणतीही भीती न बाळगता आपण सहज येथून पुढे जाऊ शकतो, कारण खूप पसरट जागा आहे ती. भीती वाटत असेल तर या भिंतीच्या साईडने जा, आणि उंचवट्याची भीती वाटत असेल तर खाली बघू नका. इथे आल्यावर
वरून अशी जर आपण नजर एक फिरवली ना तर हे जे दृश्य दिसते ना हे मनाला मोहून टाकणार आहे. वरून फक्त भीती वाटत असेल तर खाली बघायचं नाही, परंतु खूपच छान. म्हणजे एकदा मी तुम्हाला परत दाखवतो बघा कसं जायचं ते. आपली नजर म्हणजे चेहरा पूर्ण फिरवून घ्यायचा भिंतीच्या दिशेने. ज्याला वरून खाली बघितल्यावर चक्कर येते किंवा भीती वाटते त्याने खाली बघायचंच नाही. तुम्ही जर आपला चेहरा पूर्ण भिंतीकडे ठेवला तर तुम्ही खाली बघणारच नाही. किंवा असं जर तुमची नजर या साईडला असेल तर मग पूर्ण शरीर पुन्हा भिंतीकडे असं झोकून द्या आणि हळूवार आपल्या पावलांकडे नजर ठेवत ठेवत असं पुढे जायचं. उंचावरून भीती वाटत असेल खाली बघण्याची तर खाली नजरसुद्धा टाकायची नाही. असं इझिली आपण पुढे जाऊ शकतो. आपल्याला जे मधमाशांचं पोळ्यासारखं दिसत होते तो हा भाग. आता पहिला दरवाजा पार केल्यानंतर आणि तुम्हाला आता जे व्हिडिओ दाखवले तेथून पुढे आल्यावर या दुसऱ्या पायऱ्या आपल्याला इथे चालू होतील. तेथेही तसंच आहे, पावसाळा आहे, पायऱ्या चिकट झालेल्या आहेत. परंतु तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे, ज्या खाचा आहेत पायऱ्यांना त्यांना व्यवस्थित पुन्हा एकदा पकडत हळूवार आपलं पाऊल टाकत आपल्याला पुढे पुढे जायचे आहे. जशी आपण पहिल्यांदा चढताना काळजी घेतली तीच पुन्हा काळजी येथे घ्यायची आहे. डाव्या साईडला उजव्या साईडला कुठेच बघू नका. सरळ फक्त पुढची पायरी, त्याच्यावरती पाऊल टाकलं का पुढची पायरी, असं व्यवस्थित एकदम आपल्याला जायचं आहे वरती. बघा प्रत्येक उजव्या आणि डाव्या बाजूला प्रत्येक ठिकाणी खाचा आहेत. त्यांना असं पकडायचं व्यवस्थित. पाऊल टाकलं की दुसरं. Sorry ass DJ. आता नाही, आता पायऱ्या इथून थोडे पुढे गेले की पुन्हा उजव्या बाजूने आपल्याला वळायचं आहे. इथेही आपल्याला बघा पायऱ्या लागतील पुन्हा आणि गडावर माथ्यावर पोचण्याच्या कातळात खोरलेल्या या शेवटच्या पायऱ्या असतील. वरून खाली दिसणारे सौंदर्य बघा निसर्गाचे. ये ना
Saudi S DJ. कातळात कोरलेल्या सर्व पायऱ्या संपलेल्या आहेत आणि आपण माथ्यावरती पोचत आहोत. आता पूर्ण वरती गेल्यावर पसरट भाग लागेल आणि माथ्यावर पोचल्यानंतरचे दिसणारं ते दृश्य बघा, जे मनाला मोहून टाकेल असे हे डोंगराच्या माथ्यावरून दिसणारे दृश्य अतिशय सुंदर. पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये चला थोडे आता पुढे जाऊया. दुकान एक लागलेलं आहे, मानावं लागेल त्यांना. या ठिकाणी मग आमचे सर्व पार्टनर थोडे थकले आहेत, त्यामुळे खाऊ खात आहेत, कारण आम्ही डब्बा खाली ठेवलेला आहे. या ठिकाणी एक दुकान आपल्याला दिसलेलं आहे, त्यांना विचारूया. दादा, काय तुमचं नाव? लक्ष्मण बांगारे. लक्ष्मण, किती वर्ष झाली तुम्ही या ठिकाणी आम्हाला हा व्यवसाय करतायत? 4-5 वर्ष झाली. 4-5 वर्ष झालीत. बरं, आम्हाला येताना आता माकडे लागली खाली हो. आणि जरा त्यांची भीती वाटत होती थोडी थोडी. तर तसं तुम्हाला काही त्या माकडांचा त्रास वगैरे? नाही, आम्हाला नाही काय त्रास. आम्ही लवकर येतो, 6 वाजता येतो ना, मग आम्हाला नाही काय त्रास. बरं, हे सामान तुम्ही रोजच वरती डोक्यावर घेऊन या ठिकाणी डोक्यावर घेऊन येत आहे, तर आज खूप गर्दी कमी दिसते आहे, याचं कारण काय? आता हे पावसामुळं जास्त, आता हे गणपती बसले त्याच्यामुळं कमी झालं. बरं, गर्दी कोणत्या सीझन मध्ये जास्त असते? आता दिपावळीतच गर्दी होईल. अच्छा. दिपावळी म्हणजे आमच्यासारखे ट्रेकर्स या ठिकाणी, त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल की माकडांपासून नेमकी काय काळजी घ्यायची? खाण्याची वस्तू असली तर मग ते जास्तच परेशान करतात, आणि खाण्याची वस्तू नसली तर मग ते काय नाही करतात, बिया बिका असल्यावर. म्हणजे दादांचं म्हणणं असं आहे की विनाकारण ती माकडं आपल्यावरती काही अटॅक करणार नाही, काही करणार नाही, तर त्यांना फटके वगैरे मारू नका काठीचे. आणि या दादांना पुन्हा आम्ही त्याच्या जिद्दीला सलाम करतो. तुमचा व्यवसाय इथे दिवसेंदिवस वाढत जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. वरती माथ्यावर आल्यानंतर आपल्याला अशी काही ठिकाणे दिसतील. त्या काळी पावसाचे पडणारे पाणी सरळ वाहून न जाता ते योग्य रीतीने अडवण्यासाठी ही केलेली खास सोय, पाणी जिरवण्यासाठी जमिनीमध्ये खास अशी तेव्हा त्या काळी सोय केलेली होती. चालेल, चला. वरती पूर्ण फिरल्यानंतर आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. आता उतरताना कशी काळजी घ्यायची ते बघा. पण काळजी घ्यायची, एक पाऊल हळूवार टाकत. दीपक सर, पाऊल टाकून दाखवा. असं एक पाऊल टाकायचं आणि हात दुसरं पाऊल, आणि हात पुढे पकडायचा इकडे, हा ग्रिप्सला. त्यामुळे सर आरामात यायचं. येथून जर आपण उतरताना खाली जर नजर टाकली तर थोडी भीती वाटण्याची शक्यता आहे, कारण गडाच्या खाली जे दृश्य आहे ती पूर्ण दरी दिसते आपल्याला. त्यामुळे खाली त्या दरीमध्ये नजर टाकू नका. तुमची नजर ही तुमच्या पावलांकडे आणि त्या पायरीकडे असू द्या. म्हणजे वरून जे दृश्य तुमच्या मनाला जे भीती निर्माण करणारं असेल ते तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होणार नाही. उतरताना सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते ती याच स्पॉटला.
तुम्हाला जर बसून उतरायचे असेल तर बसून उतरा. काही घाई करण्याची अजिबात गरज नाही. हळूवार पावले टाका, हळूवार थोडी अजून विश्रांती घ्या आणि पुढे चला. असेही तुम्ही तुमचा चेहरा पुढे आणि हळूवार पावले टाकत उतरू शकता, किंवा तुम्ही याप्रमाणे चेहरा तुमचा वरच्या दिशेने आणि खाली हळूवार एक एक पाऊल खाली टाकत तुम्ही उतरू शकता. तुम्हाला जशी सवय असेल, तुम्ही ज्या रीतीने तुम्ही सोयीस्कर तुम्हाला वाटेल त्या रीतीने तुम्ही इथे उतरू शकता. Sorry ass DJ. येथे उतरताना उजव्या साईडची भिंत थोडी तुटलेली दिसते. तुमचं शरीर पूर्ण डाव्या साईडच्या भिंतीने झोकून द्या आणि हा एवढाच स्फोट 2-4-5 पावलांचा आणि पुढे जा. माझा पण हा 90 डिग्रीचा हरिहरगड पूर्णतः यशस्वीरित्या हरिहर गडाची चढाई पूर्ण केलेली आहे. चला तर मित्रांनो, आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रेकसहित. नवीन ट्रेक आहे पालघर जिल्ह्यातील कहोज किल्ला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.